संदीप देशमुख, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दौर ए जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हिंदुस्तान हमारा. मित्रांनो, आपल्या या महान देशाचा जन्म दोनदा झाला आहे. पहिल्यांदा विश्व निर्माण झालं तेव्हा आणि दुसऱ्यांदा 200 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा. मित्रांनो, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी हे स्वातंत्र्य मिळाले आहे ना, तेवढ्या सहजासहजी नाही मिळालं. वंदनीय मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस अशा कितीतरी महावीरांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. तर कितीतरी महावीरां बालकांनी तुरुंगवास भोगला, तर कधी इंग्रजांचा वाट झेलला, तर छातीवर गोळी बार झेलला. अशा या सर्व महावीरांना मी शतशत नमन करतो, शतशत नमन करतो. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोड्या आपल्या निधड्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोड्या आपल्या निधड्या छातीवर. म्हणून आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने आपल्या मातृभूमीवर, या आपल्या मातृभूमीवर. मित्रांनो, आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे ना, ते कशामुळे टिकून आहे माहित आहे का? ते टिकून आहे सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळेच. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता जमीन, आकाश आणि पाण्यातून या सीमेवरून त्या सीमेवर खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिकच. अशा या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरणाचा आजचा हा दिवस. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. बहुत खुश नसीब है वो फूल जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. मित्रांनो, आज भारतात प्रत्येक क्षेत्रात भारत आणि भारतीयांचा डंका वाजत आहे. अवकाश, माहिती तंत्रज्ञान, कृषी, अर्थ, आरोग्य, क्रीडा अशा कितीतरी क्षेत्रात भारत हा विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे. परंतु मित्रांनो, आपण या महान देशाचे नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत ते आपण समजून घ्यायला हवीत. ती म्हणजे सार्वजनिक स्वच्छता राखणे, राष्ट्रीय संपत्तीची नादूस न करणे, भ्रष्टाचाराला बळी न पडणे अशा साध्या वाटणाऱ्या कार्यातून आपण या राष्ट्रनिर्मितीला हातभार लावू शकतो. तसेच धर्म, पंथ, जात याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रथम या भावनेतून आपण या भारताला विश्वविजेता बनण्यास सज्ज होऊया. मला दादा एवढेच म्हणावेसे वाटते, वो खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहो किस मतलब का आ सके देश के काम नहीं, वो खून कहो किस मतलब का जिसमें जीवन ना रमानी है, जो पर्वत बनकर भरता है वो खून नहीं वो पानी है, वो खून नहीं वो पानी है. उस दिन देखा साहस से भरे युवक बढ़ते ही जाते थे, चाकू छुरी कटारों से वे अपना रक्त बहाते थे और उसी रक्त के छाई में वे अपनी कलम डुबाते थे और आजादी के परवाने पर खून से हस्ताक्षर करते ही जाते थे, खून से हस्ताक्षर करते ही जाते थे. उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब खून से लिखा भारत देश ने इतिहास नया, भारत देश ने इतिहास नया.